लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारा वांगी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, चवीलाही तेवढीच छान लागते। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। सर्वात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, गॅस लहान करायचा। आता यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे, एकसारखे हलवत खमंग भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे। गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवायची। आता यामध्ये एक मोठा चमचा धणे घालून घ्यायचे, गॅस लहानच ठेवायचे। हे धणे आपण ही चांगले खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। धणे भाजत असतानाच यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे, तेही आपण यासोबत थोडा वेळ चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात। एकसारखं हलवत राहायचं। आता इथे धणे आणि जिरे चांगले भाजले गेलेले आहेत। आता आपण हेही ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात। गॅसवरती पुन्हा कढई ठेवून घेतलेली आहे। यामध्ये अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस आहे, तो घालून घ्यायचा। गॅस लहानच ठेवायचा। हा किसही आपण एकसारखा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा। आता हेही आपण तीळ काढलेलं ताट आहे त्यामध्येच काढून घेऊया। आता हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड होण्याची वाट पाहायची आणि एकदा काही थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। यामध्येच आपण एक गड्डी लसूण सोलून घेतलाय, तो घालून घेऊयात। 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, तोही यामध्येच घालून घ्यायचा आणि थोड्या हिरव्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, ते आपण यामध्ये घालूयात। यामध्ये पाणी न घालता आता हे वाटून घेऊयात। अशा पद्धतीने बघा हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण वांगी मसाला बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम वांगी घेतलेली आहेत। वांगी सर्वात आधी स्वच्छ करून घ्यायची, नंतर उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायची। या वांग्याला काटे असतात तेही काढून घ्यायचे आणि वांगी पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यायची। सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत। आता एक ताट घेऊयात, त्यामध्ये चॉपरमध्ये बारीक केलेला एक मध्यम आकाराचा कांदा आहे, तो काढून घेऊयात। आता आपण जे वाटण तयार केलंय ते वाटण यामध्ये घालून घेऊयात। सगळं वाटण आपण यासाठी वापरणार आहे। आता यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात। 1 चिमटभर हळद घालूयात। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळा मसाला एकजीव करून झालेला आहे। आता जी वांगी आपण कट करून घेतलेली आहेत त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। एक वांग घेऊयात आणि त्यामध्ये हा मसाला भरून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला वांग्याच्या ज्या फोडी आहेत त्याच्या मधोमध बोटाने प्रेस करत करत हा मसाला चांगला दाबून भरायचा आहे। नंतर आपण हलक्या हाताने हे वांग अशा पद्धतीने मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं, म्हणजे यातील मसाला बाहेर निघत नाही। अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी मसाल्याने भरून घेतलेली आहेत। आता आपण लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात, किंवा तुम्ही हा मसाला कुकरमध्ये केला तरीही चालेल। आता यामध्ये 3 चमचे खाण्याचं तेल घालून घेऊयात। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला जी वांगी आहेत ती घालून घ्यायची आहेत। वांगी तेलामध्ये घातल्यानंतर एकसारखी हलवून घ्यायची। जास्त वेळ आपल्याला तेलामध्ये हे वांग परतवून घ्यायचं नाहीये। आता यामध्ये आपण 1 कप पाणी घालून घेऊयात। ताटामध्ये जो मसाला शिल्लक होता त्यामध्येच मी थोडं पाणी घालून घेतलंय आणि हे मसाल्याचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं। आता आपण एकदा मिक्स करून घेऊयात, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। या वांग्यांच्या आतील मसाला बाहेर जास्त आला नाही पाहिजे इथपर्यंत। आता गॅस लहान करायचा, झाकण ठेवायचं आणि साधारण 10 ते 12 मिनिट मंद गॅस करून हे वांग शिजवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर हा मसाला अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे। अगदी घट्टसर झालेला आहे, वांगही छान असं शिजलं गेलेलं आहे। वांग शिजलं कसं ओळखायचं? वांग्याचं देठ हाताने बोटाने प्रेस करून पाहायचं, जर दबत असेल तर समजायचं वांग छान असं शिजलेलं आहे। छानच सुगंधित असा हा मसाला, वांगी मसाला तयार झालेला आहे। आता आपण एकसारखं मिक्स करूयात आणि गॅस लगेच बंद करूयात आणि गरमागरम
हा वांगी मसाला ज्वारीची भाकरी, चपाती, भात, बाजरीची भाकरी कशासोबतही खाण्यासाठी सर्व करून घ्यायचा. चवीला अप्रतिम असा लागतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.